दरम्यान रत्नागिरीतल्या मार्लेश्वर मंदिरातून आढावा घेतलाय अमोल मोरे यानं। श्रावणी सोमवार निमित्त कोकणातल्या प्रसिद्ध असा मार्लेश्वरच्या ठिकाणी देखील मोठी गर्दी होते। अगदी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी दर्शनासाठी भाविक राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात। उंच डोंगरांमध्ये हे श्री क्षेत्र मार्लेश्वर जे आहे ते वसलेलं आहे। अगदी असे काही भाविक आहेत जे मागच्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी दर्शनाला येतात। विशेष बाब हीच आहे मार्लेश्वरची की दर्शन झाल्यानंतर महादेवाचं शंभू महादेवाचं निसर्गरम्य असं इथलं जे वातावरण असतं ते देखील पाहण्यासारखं असतं। जर आपण बघायला गेलं तर अगदी धबधबा आहे मागच्या बाजूला आणि उंच कडेकपाऱ्यांमधून कोसळणारा धबधबे हे देखील इथलं आकर्षण आहे। इथले हे काही भाविक आहेत जे मागच्या अनेक वर्षांपासून येतात। 19 वर्ष झाले हा एवढा मोठा ग्रुप झाला। जवळजवळ आम्ही 30-35 लोक प्रत्येक वर्षी श्रावणाचा पहिला सोमवारी मार्लेश्वरला येत असतो। मार्लेश्वरला आल्यानंतर मिळणारी अनुभूती कशी असते? असं म्हणतात ना की स्वर्गमध्ये आलो, इतकं छान शांतपणे दर्शन होतात आमचे। खूप आवडतं आम्हाला। हा इकडे येऊन असं वाटतो की इथं कशी प्रभूच्या चरणासोबत खालती आलो आम्ही आणि जगदीशच्यामुळे आम्हाला हे दर्शन करायचा लाभ भेटतोय। त्याचं काही शब्दामध्ये मी सांगू नाही शकत असं। आता वातावरण बघितलं तर स्वाभाविकपणे भक्ती आणि निसर्गाचा एकंदरीत जो मिलाप म्हणतो तो त्याची अनुभूती जी आहे ती इथे येणाऱ्या प्रत्येकाला मिळते। एक वेगळं समाधान जे म्हणतो ते इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आणि भाविकाला मिळत असतं। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, मार्लेश्वर, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।